लक्ष्मण हाकेने आज घातलेला गोंधळ आणि राडा हा एक सुनियोजित कट आहे। नागपूरवरून हा इशारा देऊन गेवराईमध्ये आला आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था कसा बिघडेल असा प्रयत्न हाकेने केलेला आहे। दुर्दैव हे आहे की गृह विभाग गप्प आहे, आयबी गप्प आहे, गृहमंत्री गप्प आहे। सकाळी नागपूरमध्ये हाके धमकी देतो की मी गेवराईमध्ये चाललोय, तरी त्याला रोखलं जात नाही। हे कुणाच्या आशीर्वादाने मराठा आंदोलन रोखण्यासाठी हे राडा करण्याचं, दंगल करण्याचं षडयंत्र केलं जातंय। आम्ही 2 दिवसापासून सांगतोय हाके या प्रवृत्तीला रोका, तरी सुद्धा रोखलं जात नाही। त्याच्यामुळे गृहमंत्री नागपूरमध्ये काय घडलं की हाके तिथून धमकी देऊन गेवरायला आले याचं उत्तर दिलं पाहिजे। आणि आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्री पद तातडीने काढून घेतलं पाहिजे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून मराठा आंदोलन जे काही 29 तारखेला मुंबईला चाललंय ते रोखण्यासाठी हे षडयंत्र केलं जातंय। लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्र पेटवायची सुपारी कुणी दिली याचं उत्तर गृह विभागाने द्यावं। इशारा दिला जातोय, गाड्यामध्ये काट्या घेऊन आलं जातंय, शिव्यागाळी मीडियामध्ये केली जाते, तरी सुद्धा आयबी आणि गृह विभाग गप्प आहे। मराठा आंदोलन रोखण्यासाठी हे षडयंत्र आहे, हे आम्ही वारंवार सांगतोय आणि आजपासून ही सुरुवात झालेली आहे। त्यांचे जे काही याच्या आधीचे स्टेटमेंट आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। त्यांनी सांगितलं पुढे सुद्धा आम्ही अडवणार, रस्त्यामध्ये आमचे गाव आहेत। मग तुम्ही काय मराठा आंदोलकांची हत्याकांड करणार आहेत का? हे चॅलेंज कशासाठी? जर एखादा आंदोलन सरकारकडे मागण्या घेऊन चालला असेल तर त्यांना जाऊ द्या, त्यांचा लढा सरकारच्या विरोधात आहे। लक्ष्मण हाके व्यक्तिगत लढा का लढतायत? सरकार चर्चा करत नाही। कधी चित्रा वाघ, कधी नारायण राणे, कधी दरेकर, कधी विखे पाटील। तुम्ही उपसमिती निर्माण केली की मराठा आंदोलनाला कसं रोखायचं याची रणनीती निर्माण केली, याचं उत्तर दिलं पाहिजे। हे राज्य सरकारचं फेल्युअर आहे। मी बीडच्या एसपींना, गृह विभागांना आव्हान करतोय की तात्काळ लक्ष्मण हाकेला ताब्यात घ्या। हे आंदोलन होईपर्यंत त्यांना ताब्यात ठेवा। मीडियातून धमक्या दिल्या, महाराष्ट्र पेटल्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहे? आयबीचे रिपोर्ट घ्या, गंभीर स्वरूपाची परिस्थिती आहे गावोगावी। त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र जळणार नाही याची काळजी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे। पण गृहमंत्री जर या ठिकाणी गप्प बसत असतील आणि मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ दिल्याचा खोटा नेरेटिव्ह बनवून हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे दुर्दैव आहे। चॅलेंज करून गेवराईमध्ये राडा झालाय। असं चॅलेंज गृह विभागाच्या आशीर्वादाशिवाय कुणी करू शकत नाही। नागपूरला मुक्कामी, नागपूर कुणाचा गड आहे? सोबत गुंड घेऊन आले का RSSचे लोक घेऊन आले? याचं उत्तर सुद्धा यातल्या गुप्तचर यंत्रणेने दिलं पाहिजे। आणि हे अशा पद्धतीने जर गृहमंत्र्याच्या, गृह विभागाच्या, सरकारच्या नाकाखाली दगडफेक, लाट्या काट्या काढून शिव्यागाळी होत असेल तर महाराष्ट्र पेटायला उशीर लागणार नाही। आणि जर महाराष्ट्राची राख रांगोळी झाली तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असतील। हे लक्ष्मण हाके सारखे दंगलखोर जबाबदार असतील, त्या ठिकाणी मंडल यात्रा काढून दिशाभूल करणारे जबाबदार असतील। हे सगळे याच्यामध्ये जबाबदार असतील असा ऑल इंडिया पॅंथर सेना थेट इशारा देत आहे। म्हणून तात्काळ गृहमंत्र्याचा सुद्धा या ठिकाणी रोल याच्यामध्ये मोठा आहे। त्यांनी राज्य सांभाळण्याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा बाळगतो।